आज आपण आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या गुळ घातलेल्या अगदी खुसखुशीत अशा कापण्या बनवणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी मी 1 वाटी गुळ घेतला आहे. मी हा गुळ किसून घेतला आहे. आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी चिक्कीच्या गुळाचा वापर नाही करायचा आहे आणि गरम पाणी टाकल्यामुळे हा गुळ लवकर वितळणार आहे. या गुळामध्ये अर्धा कप पाणी टाकणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी गार पाण्याचा वापर नाही करायचा आहे. गरम पाणी वापरल्यामुळे या कापण्या अतिशय कुरकुरीत होतात. तर तुम्ही पाहू शकता आपला गूळ वितळतो आहे आणि पाण्याचा रंग देखील चेंज होतो आहे. तुम्ही पाहू शकता आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे दाबून अगदी. ते आपण आता काठात ओतून घेऊया. आपल्याला सुरुवातीला 1 वाटी पीठ घ्यायचे आहे. त्यानंतर आपण या पिठामध्ये 2 चमचे बेसन पीठ ऍड करणार आहोत. 2 चमचे रवा, ज्वारीचे पीठ. आपण पोहे खातो त्या चमच्याने घेतले मी मोजून 2-2 चमचे. पिठांमुळे काय होणार आहे तर आपले गव्हाच्या कापण्या एकदम खुसखुशीत होणार आहेत. आता आपण यामध्ये 1 चमचा बडीशोप टाकणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा इलायची पावडर. आता आपल्याला हे मिश्रण कोरडेच मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित. आणि सर्वात शेवटी मी चिमूटभर मीठ टाकणार आहे. गोडाचा पदार्थ आहे म्हणून. या मिश्रणामध्ये 4 चमचे तूप गरम करून घालणार आहोत, तुपाचे मोहन करून. तर चला तर मग आपण टाकूया. आता आपण हे मिश्रण चमचा घेऊन मिक्स करून घेऊ. आता आपले तुपाचे मोहन थंड झाल्यामुळे आता आपण व्यवस्थित हे पीठ चोळून चोळून सगळीकडे मिक्स करून घेऊ. पिठाला सर्व व्यवस्थित लागले पाहिजे. अशा पद्धतीने अशा प्रकारे गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवल्या तर त्या खूपच छान होतात आणि त्या सर्वांना आवडतात सुद्धा. त्यामुळे बनवायलाही अगदी साध्या सोप्या आहेत या गव्हाच्या कापण्या. तर आपलं जे गुळाचं पाणी बनवलं होतं आपण ते आता गाळून घेणार आहोत, जेणेकरून त्यात काही कचरा असेल तर तो निघून जाईल.
अशा पद्धतीने मी पीठ छान प्रकारे मळून घेतलं आहे. आता आपण हे 20 मिनिटासाठी ठेवणार आहोत झाकून. तुम्ही पाहू शकता 20 मिनिटानंतर आपले पीठ छान पद्धतीने भिजले आहे. आता आपण याच्या पोळीपेक्षा थोडे जाड चपात्या लाटून घेणार आहोत. चला तर आपण आता लाटून घेऊया. आता आपण या पोळी तऱ्हेने आपण पोळीपेक्षा थोडी जाड चपाती लाटून घेतली आहे. आता आपण पिझ्झा कटरच्या साहाय्याने कट करून घेऊया. तुम्ही चाकूच्या साहाय्याने करू शकता, तुम्हाला जो शेप हवा आहे त्या पद्धतीने. चला तर मग आपण कट करूया. तर मी डायमंड शेप मध्ये करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व पोळ्या लाटून आणि कट करून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने मी सर्व कापण्या लाटून आणि कट करून घेतल्या आहेत. तर आता एका साईडला मी तेल गरम करायला ठेवले होते. आता तेल आपले छान गरम झालेले आहे. आता आपण या कापण्या तळून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता आपल्या कापण्या एकदम व्यवस्थित पद्धतीने तळल्या गेल्या आहेत मीडियम टू स्लो फ्लेमवर. आता आपण त्या काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण दुसरी पण बॅच तळून घेणार आहोत. आपली ही गव्हाच्या पिठाच्या गुळ घातलेल्या कापण्या ही रेसिपी तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.